नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनल. वैद्यकीय क्षेत्रात काम करणं हे केवळ एक करिअर नाही बरं का, तर हे संपूर्ण जगाला निरोगी बनवण्याच्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेरणादायी पाऊल आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय अभ्यासणार आहोत, तर मे 2026 मध्ये आलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या करिअर संधींबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सो अधिक वेळ न दवडता लेट्स गेट टू द व्हिडिओ. तर आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण दोन प्रमुख संधींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे एम्स देवघरमधील नोकरीच्या रिक्त जागा आणि दुसरा म्हणजे इहबास दिल्लीमधील नर्सिंग प्रवेशाची सुवर्णसंधी. चला तर मग बघूया. मार्ग 1, तत्काळ रोजगार. एम्स देवघरमधील रिक्त जागा. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस. ज्यांना लगेच नोकरी सुरू करून आपल्या करिअरला एक नवी दिशा द्यायची आहे, त्यांच्यासाठी हा मार्ग अगदी परफेक्ट आहे. इथे आपण पाहू शकता 20 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेली ही अगदी अधिकृत जाहिरात आहे. एम्स देवघरमध्ये नॉन फॅकल्टी म्हणजेच शिक्षकेतर पदांसाठी अनेक जागा सध्या उपलब्ध आहेत. आणि हो, या सगळ्या प्रमाणित रिक्त जागा आहेत, त्यामुळे ही खरोखरच एक मोठी संधी आहे. आता ही जी मोठी जाहिरात आहे ना, तिला आपण सोप्या भाषेत 2 भागांत विभागूया. एक आहे प्रतिनियुक्ती म्हणजेच डेप्युटेशन बेसिसवरील पदे, जी प्रामुख्याने अनुभवी लोकांसाठी आणि लीडरशिप रोल्ससाठी आहेत. आणि दुसरा म्हणजे कंत्राटी किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरील पदे, जी विशेष तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी आहेत. प्रतिनियुक्तीच्या म्हणजेच डेप्युटेशनच्या मुख्य पदावर जर आपण नजर टाकली, तर वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक आणि लेखा अधिकारी अशी ही महत्त्वाची पदे आहेत. आणि विशेष म्हणजे ही सर्व उच्चस्तरीय ग्रुप ए मधली पदे आहेत. म्हणजे इथे तुम्हाला चांगला अनुभव आणि उत्तम नेतृत्व क्षमता असणं अपेक्षित आहे. नाव व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट दिस स्लाइड इज वैद्यकीय अधीक्षक पदासाठी मिळणारी ही लेव्हल 14ची जबरदस्त वेतन श्रेणी. विचार करा, यासोबतच खाजगी प्रॅक्टिस न करण्यासाठी दिला जाणारा विशेष भत्ता म्हणजेच नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स सुद्धा इथे मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही लिटरली एक खूप मोठी संधी आहे. आता डेप्युटेशनवरून आपण कंत्राटी पदांकडे वळूया. इथे तुम्हाला विविध वयोमर्यादा असलेली अनेक पदे दिसतील, जसं की रक्त संक्रमण अधिकारी, वरिष्ठ प्रोग्रामर आणि बायोमेडिकल इंजिनियर. याशिवाय परफ्युजनिस्ट आणि सॅनिटेशन ऑफिसर यांसारख्या विशिष्ट तांत्रिक पदांचीही इथे उत्तम संधी आहे बरं का. सो द क्रुशियल पॉइंट इज, तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज करण्यासाठी फक्त 45 दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे जर तुम्ही या पदांसाठी इच्छुक असाल तर अजिबात वेळ न घालवता लगेच कामाला लागणं गरजेचं आहे. पण आता समजा तुम्हाला सद्यस्थितीत नोकरी बदलायची नाहीये, तर त्याऐवजी तुमचं शिक्षण पुढे नेण्याचा विचार सुरू आहे का? जर तुम्हाला उच्च शिक्षण घेऊन तुमची कौशल्य आणखी प्रगत करायची असतील, तर आता आपण जो दुसरा मार्ग बघणार आहोत तो तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. मार्ग 2, शैक्षणिक प्रगती. इभास नर्सिंग प्रवेश. नवी दिल्लीत असलेल्या या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या नर्सिंग स्किल्सचं विशेषीकरण करण्याची ही एक भन्नाट संधी आहे. अँड दिस ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठीची ही अधिकृत प्रवेश सूचना. ही संस्था प्रामुख्याने मानसिक आरोग्य आणि मनोरुग्ण परिचर्या म्हणजेच सायकियाट्रिक नर्सिंग या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते. इथे उपलब्ध असलेल्या 2 मुख्य अभ्यासक्रमांची आपण थोडी तुलना करूया. डावीकडे आहे MSc सायकियाट्रिक नर्सिंग. हा 2 वर्षांचा कोर्स आहे आणि याच्या संपूर्ण देशभरातून फक्त 8 जागा आहेत. उजवीकडे बघा, पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग. हा 1 वर्षाचा कोर्स आहे आणि याच्या 20 जागा आहेत. जागांची ही संख्या बघता इथे कॉम्पिटिशन खूप टफ असणार आहे, हे नक्की. आता बघूया इभासचे पात्रता निकष. हे नियम अगदी कडक आहेत. तुम्हाला नोंदणीकृत परिचारिका आणि नोंदणीकृत सूण असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसती डिग्री असून चालणार नाही, तर ग्रॅज्युएशन किंवा GNM नंतरचा किमान 1 वर्षाचा कामाचा प्रॅक्टिकल अनुभव अनिवार्य आहे. आणि हो, राज्य नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी असणं मस्ट आहे. लेट्स मूव्ह टू अँड सी हाऊ दिस बिल्ड्स. जर तुम्हाला ह्या उन्हाळ्यात इहबासमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर हे अत्यंत वेगवान वेळापत्रक तुम्हाला पाळावंच लागेल. 20 जून 2026 ही अर्ज करण्याची अगदी शेवटची तारीख आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश परीक्षा होईल, जी फक्त आणि फक्त नवी दिल्लीतच होणार आहे. त्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर होतील
आणि 1 ऑगस्ट 2026 पासून तुमचा प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होईल. खूपच फास्ट प्रोसेस आहे ही. तर मग आता तुमचे पुढचे स्टेप्स काय असावेत? जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर लगेच aimsdeoghar.edu वर जा आणि जर तुम्हाला शिक्षणासाठी अप्लाय करायचं असेल तर ihbs.delhi.gov.in ला नक्की भेट द्या. तिथून तपशीलवार अर्ज डाउनलोड करा आणि हो, तुमच्या प्रवर्गासाठी म्हणजेच कॅटेगरीसाठी काही विशिष्ट आरक्षण आहे का हे नक्की तपासून बघा. काहीही मिस होता कामा नये. तर मित्रांनो, 2026 मध्ये तुमचं वैद्यकीय करिअर आणखी उत्तम करण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग निवडणार आहात? एम्समधील प्रतिष्ठित नोकरीचा की इहबाजमधील उच्च शिक्षणाचा? हा एक असा प्रश्न आहे जो तुमच्या करिअरला नक्कीच एक नवी आणि योग्य दिशा देऊ शकतो. नक्की विचार करा. If you want to know more about Jobs Update, then watch this video. And in the end, don't forget to subscribe Medical Jobs Update.